छत्रपती संभाजीनगरमधील 800 ग्रामपंचायतींचा ऑनलाईन कारभार ठप्प असल्याची माहिती आहे। संगणक परिचालकांचे 25 दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत। आंदोलनामुळे 90% ग्रामपंचायतींची ऑनलाईन सेवा कोलमडली। सरसंघचालक मोहन भागवतांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। मोहन भागवतांना एएसएल म्हणजेच ॲडव्हान्स सिक्युरिटी लायसन्सिंग सुरक्षा मिळणार आहे। कॅथ लॅब कराड शहरातच व्हावी यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले। कराडची कॅथ लॅब सातारला स्थलांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर हे स्थलांतर रोखण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आले। मराठवाड्यातील जायकवाडी धरण तब्बल 64% भरलंय, तर धरणातून 70,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नाशिक नगरमधून येणाऱ्या पाण्यामुळे पाणी साठ्यात वाढ झाली आहे। स्वराज्य पक्ष आणि प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक पार पडणार आहे, तर बच्चू कडू आणि संभाजीराजे छत्रपती या बैठकीला उपस्थित राहतील। बैठकीत नव्या आघाडीबाबत चाचपणी होणार असल्याची माहिती आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे। मालवण भरड नाका ते तहसील कार्यालय मोर्चा काढण्यात येणार आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, त्याचबरोबर अंबादास दानवे या निषेध मोर्चाचे नेतृत्व करतील। नाशिकमध्ये पेसा भरतीसाठी लोकप्रतिनिधींसह राज्यभरातील आदिवासी मुंबई आग्रा महामार्गावर चक्काजाम आंदोलन करणारे जवळपास 70 ते 80 हजार आदिवासी रस्त्यावर उतरतील असा अंदाज आहे। राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार लातूरचा दौरा करणार असून सायंकाळी 5:30 वाजता हिंगोलीच्या वसमत इथं जनसन्मान यात्रा शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहतील। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज बदलापूर दौऱ्यावर आहेत। बदलापूरमधील आंदोलकांची राज ठाकरे भेट घेतील, तसंच दुपारी 11 वाजता राज ठाकरे बदलापुरात येणार आहेत। बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर निलंबित करण्यात आलेले ठाण्याचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेतली। आपल्याला या प्रकरणी नाहक गोवण्यात आलं असून आपल्यावरील निलंबनाची कारवाई ही राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे। 7च्या आत घराचा हट्ट मुलांसाठी का नाही असा सवाल उच्च न्यायालयानं मंगळवारी बदलापूर घटनेच्या सुनावणीवेळी केलाय। ही स्थिती बदलायची असेल तर मुलांना समानतेचे आणि महिलांप्रतीच्या सन्मानाचं शिक्षण द्या असंही न्यायालयानं म्हटलंय। राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह 7 जणांविरोधात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देऊन व्यावसायिकांकडून पैसे उकळल्याचं त्यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीत म्हटलंय। भिवंडी शहरात 28 आणि 29 ऑगस्ट रोजी 24 तास पाणी कपात करण्यात येणार आहे। दैनंदिन देखभाल दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं पाणी पुरवठा बंद असेल, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात आलंय। जुनं वाहन भंगारात काढल्यानंतर नवीन वाहनाच्या किमतीवर 1.5 ते 3% सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर कंपन्यांनी ही भूमिका जाहीर केली आहे। राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचा कामादरम्यान अपघात झाल्यास त्यांच्यासाठी विमा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। कर्तव्य बजावताना आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांचा अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयांचा विमा काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स इथं फलाट विस्तारीकरणाचं काम सुरू आहे। फलाट विस्तारीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर इथून 24 डब्यांची रेल्वे गाडी धावू शकणार आहे। तर आतापर्यंत फलाटाचं 30% काम पूर्ण झालं असून साधारण 3 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे। मध्य रेल्वेच्या रनिंग स्टाफ विभागात प्रशासनाच्या कारभाराबाबत असंतोष निर्माण झालाय। प्रशासनाच्या नवीन धोरणांना विरोध करण्यासाठी मध्य रेल्वेचे मोटरमन जादा काम करणं बंद करणार आहेत। त्यामुळे मध्य रेल्वेच्या 1810 लोकल फेऱ्या धावण्यावर आता मर्यादा येणार असून लाखो प्रवाशांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे। जागतिक स्मार्टफोन निर्माती कंपनी ॲपलकडून भारतात चालू वर्षाअखेरपर्यंत 6 लाख रोजगार निर्मिती केली जाण्याचा अंदाज आहे। चीनी उत्पादनांवरील अवलंबित्व कमी करण्याच्या तिच्या प्रयत्नाचा फायदा भारताला होण्याची आशा आहे।
फेअर प्ले या बेटिंग ॲपमधील सट्टेबाजीत जिंकलेली रक्कम विजेत्यांना वितरित करण्यासाठी पेमेंट गेटवेचा सेवेचा वापर आता गैरवापर होत असल्याचं उघड झालंय। ईडी तपासात ही बाब उघड झाली आहे। ईडीनं दिल्ली, मुंबई, नोएडा अशा एकूण 9 ठिकाणी छापे टाकल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे। मुंबईत रात्री 1 वाजेपर्यंत जखमी गोविंदांची संख्या 206 वर पोहोचली। दुखापत झाल्यानं 25 गोविंदांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यातील 24 गोविंदांवर सध्या उपचार सुरू आहेत। गुजरातच्या बडोदा शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। पुरामुळे शहरातील अनेक कॉलनी आणि गल्ल्यांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन ठप्प झालंय। शहरात पाणी शिरल्यानं गुजरात सरकार मात्र अलर्ट मोडवर आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।